गुरुमाहात्म्य गुरुगीता. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताये नमः. नामधारकाने सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जय जयकार केला. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण माझ्यासाठी कृपासागर आहात. आपण मला प्रत्यक्ष गुरुचरित्र दाखवून कृतार्थ केले आहे. या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत, त्यामुळे मी धन्य धन्य झालो. हा संसार सागर अनादि अनंत आहे. तो महाभयंकर आहे. तो जडजीवांना तरून जाता येत नाही. आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते. त्याप्रमाणे हा संसार सागर तरून जाण्यासाठी सद्गुरूला शरण जावे लागते. त्याच्याच कृपेने हा संसार सागर पार करता येतो. यासाठी गुरुभक्ती करावयास हवी. गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच. गुरुभक्ती हा मुक्तीचा मार्ग आहे. यासंबंधी स्कंदपुराणात ईश्वर पार्वती संवाद असून तो गुरुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला होता व त्याला शंकरांनी पार्वतीला गुरुमहात्म्य सांगितले. गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले आहे. तो बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकवायचा आहे. तो कृपा करून मला सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तू लोक उपकारक ठरेल असा प्रश्न विचारला आहेस. त्याचे उत्तर मी देतो. तू ते एकाग्र चित्ताने श्रवण कर. रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले, गुरुभक्ती कशी करावी? गुरुचा महिमा काय आहे ते मला सांगावे. येथे पार्वती ही साधक असून भगवान शंकर हे परात्पर गुरु आहेत. मला गुरुमहात्म्य सांगा असे पार्वती म्हणाली असता भगवान शंकर म्हणाले, देवी, तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस. सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. लक्षपूर्वक श्रवण कर. भगवान शंकर म्हणाले, तिन्ही लोकात दुर्लभ असे गुरुतत्व तुला सांगतो. श्री गुरुच सदैव ब्रह्म होय. गुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही. हे त्रिवार सत्य आहे. वेदशास्त्र पुराणे कितीही वाचली, व्रत तप तीर्थयात्रा कितीही केल्या तरी संसार बंधनातून मुक्त होता येत नाही. शैवशक्तादी विविध पंथ जीवांना चुकीचा गैरसमज करून देण्यास कारणीभूत होतात. साधकाच्या मनात भ्रम निर्माण करतात. यज्ञ, व्रत, तप, दान, धर्म, तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जाणत नाहीत तोपर्यंत मूर्खासारखे भटकत राहतात. ज्ञानस्वरूप आत्म्याहून गुरु भिन्न नाही. आपल्या गुरुविषयी पूज्यबुद्धी असली की मग गुरुभक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही. म्हणून गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकांनी प्रयत्न करावा. या देहात अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रूपाने राहते. आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरुशब्दाने तो उदय दर्शवला जातो. श्री गुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापातून मुक्त होते. त्यामुळे देहधारी जीवरूप ब्रह्मरूप होतो. श्री गुरुचरण कमलांचे स्मरण करून चरणतीर्थ मस्तकी धारण केले असता सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला प्राप्त होते. विविध तपातून मुक्ती मिळते. सद्गुरु चरणतीर्थ सर्व तीर्थांचे माहेर होय. श्री गुरुचरणतीर्थ पापहारक आहे. ज्ञानरूपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे. संसार सागरातून पार करणारे आहे. ते समूळ अज्ञान दूर करते. जन्मकर्माचे निवारण करते. ज्ञानवैराग्यासाठी ते प्राशन करावे. गुरुचरणतीर्थ प्राशन करून श्री गुरु आज्ञापालन हेच उद्दिष्ट भोजन मानून श्री गुरुमूर्तीचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा. श्री गुरूंचे निवासस्थान हेच काशी क्षेत्र. चरणतीर्थ हीच गंगा व श्री गुरु हेच प्रत्यक्ष श्री विश्वेश्वर समजावेत. श्री गुरुचे चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ आहे. गुरु हेच गयेचा नित्य स्मरण करावे. गुरुनामाचा जप करावा.
गुरु आज्ञा मनपूर्वक पाळावी. गुरुशिवाय दुसरे कोणतीही भावना मनात ठेवू नये. गुरु ब्रह्मरूप होय, ते गुरुकृपेनेच प्राप्त होते. म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे, चिंतन करावे. आपले घरदार, संपत्ती, विद्या, वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी. गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये. ते जे अनन्यभावाने निष्ठेने गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ होते. म्हणून प्रयत्नपूर्वक श्री गुरूंची आराधना करावी. गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही. गुरु शब्दातील गु अक्षराचा अर्थ अज्ञानरूपी अंधकार, रूचा अर्थ ज्ञानप्रकाश. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म म्हणजेच गुरु होय, यात शंका नाही. गुरु शब्दातील गुकार मायादी गुण प्रकट करणारा असून रुकार ब्रह्माचे द्योतक आहे. गुरु हा मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा आहे. गुरुचरण श्रेष्ठ होत, ते देवांनाही दुर्लभ आहेत. गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही. गुरु संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरुला अर्पण करावे. श्री गुरूंची आराधना करावी. आपले सर्वस्व गुरुला अर्पण करावे. गुरुकृपा परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे. काया वाचा मनाने सदैव गुरुची आराधना करावी. आपल्या गुरुला सर्व भावे शरण जावे. श्री गुरुला साष्टांग नमस्कार घालावा. संसार वृक्ष आरूढ होऊन नरकवर्णात पतन आलेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्री गुरूंना नमस्कार करावा. गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहे. गुरुच परब्रह्म आहे, म्हणून अशा गुरुला नमस्कार करावा. गुरु हा जगाचा उत्पत्तीचा हेतू आहे. तो संसार सागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे. अशा शिवस्वरूप गुरुला नमस्कार करावा. अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रात ज्ञानांजन घालून ज्याने दिव्यचक्षु उघडले, त्या आत्मस्वरूपाचा निधी दाखवला त्या श्री गुरुला सदैव नमस्कार करावा. गुरु हाच माता, पिता, बंधू आहे. या गुरुच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते. त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते व त्याच्याच आनंदमयी स्वरूपाने सर्वजण आनंदमयी व सुखी होतात. जगाला अर्थ येतो तो गुरुमुळेच. जीवन सार्थ होते ते गुरुमुळेच. जग अशाश्वत असूनही नित्याचे वाटते ते गुरुमुळेच. गुरु म्हणजे दैदिप्यमान आत्मसूर्य, ज्याच्यामुळं जग चेतन स्वरूपाच्या अनुभवास येते, ज्याच्यामुळे या विश्वाला सजीवता प्राप्त होते. जागृती, स्वप्न, सुषुप्तादी इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरुला नमस्कार असो. गुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही. तो पूर्ण अभेद्य योगी असतो. जगाचे मूळ कारण सद्गुरू. गुरुचे कार्य जगतरूपाने भासते. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे समर्थशाली शक्ती आहे. गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्त रूप आहे. श्री गुरूंचे चरण सुखदुःखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात. सर्व आपत्तीतून तारून नेतात. शिव क्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो, पण गुरु दृष्ट झाला तर त्राता कोणीही असत नाही. गुरुचरण शिवशक्ती रूप असतात. शिव आणि शक्ती यांच्या मिलपाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्री गुरु. जो गुरुरूपांच्या पलीकडे म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते. गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे, चतुर्भुज नसूनही विष्णुरूप आहे व चतुर्मुख नसूनही ब्रह्मदेव आहे. श्री गुरूंच्या कृपेने जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येतो. तो दयासागर आहे, त्यामुळे कृपेला भरती येते. म्हणून त्याचे हात जोडून प्रणाम करावा. श्री गुरुचे परमस्वरूप विवेकरूपी चक्षूंसाठी अमृत समान असते, पण मंदभाग्य असलेले जीव या गुरुरूपरूपाला बघू शकत नाही. ज्या दिशेला चरणयुगल असतात त्या दिशेला दररोज भक्तिपूर्वक नमस्कार करावा. एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप जमते. श्री गुरुगीता गुरुभक्तीचे शास्त्र आहे. श्री गुरुचे अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो, संसार वणवा नष्ट होतो. सच्चिदानंद स्वरूप त्याचा अवतार असतो. गुरु हा केवळ ब्रह्मविद्या देत नाही, तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव करून देतो. गुरुचे केवळ स्मरण केले असता आपोआप गुरुचे ज्ञान प्राप्त होते. गुरु हा चैतन्य स्वरूप शाश्वत शांत आकाश दिसापेक्षा सूक्ष्म निरंजन नादातीत असतो. सर्व चराचर सजीव निर्जीव जग श्री गुरूंचे व्यापलेले आहे.
गुरु हा साधकाला भक्ती, मुक्ती, मोक्ष व भोग देतो. तो आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मातील संचित कर्माचे भस्म करतो. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही. गुरुसेवा व गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही. गुरु हा सर्व जगताचा स्वामी असून तो सर्व व्यापी आहे. गुरुतत्व स्वयंभू आहे. गुरु हेच परमदैवत आहे. म्हणून गुरुला सदैव नमस्कार करावा. गुरुच्या चरणतीर्थात सप्तसमुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते. श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो, पण गुरुच दृष्ट झाला तर भक्ताचा त्राता कुणीही असत नाही. म्हणून गुरुची मनपूर्वक पूजा करावी. गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून श्रेष्ठ दुसरे कोणीही नाही असे श्रुतिवचन आहे. म्हणून काया वाचा मनाने गुरुची नित्यसेवा करावी. केवळ गुरुकृपेनेच ब्रह्मा विष्णू महेश जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करू शकतात. अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा. देव गंधर्वादी सुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत. गुरुध्यान हे सर्व प्रकारचा आनंद, सुख, भक्ती, मुक्ती व मोक्ष देणारे आहे. म्हणूनच परब्रह्म स्वरूप गुरुचे स्मरण करावे, त्याचे स्तवन करावे, त्याला नमस्कार करावा. गुरु हा ब्रह्मानंद स्वरूप, ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, निर्लेप, सर्वसाक्षी, भावावीत, त्रिगुणरहित असतो. तो नित्यबद्ध, निराकार, परब्रह्मस्वरूप आहे. तो आनंद स्वरूप, आनंददाता, ज्ञानस्वरूप, योगेश्वर, संसार रोगावर औषध देणारा वैद्य आहे. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही हे शिवशासन आहे. म्हणून तो परमकल्याणकारी आहे. अशा प्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठायी आत्मज्ञान आपोआप येते. गुरुने दाखवलेल्या मार्गाने साधना करून चित्तशुद्धी करून घ्यावी. भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात, हे गुरु महात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करेल तो घोर नरकात पडेल. बुद्धिमान शिष्याने गुरुशी कधीही खोटे बोलू नये. गुरु फसत नाही, फसतो तो शिष्य. गुरुकृपा प्राप्त साधकाने निशंकपणे साधना करावी. जेथे गुरुप्राप्ती आहे तेथे भीती असूच शकत नाही. गुरुगीता गुरुभक्ती शिकवते, गुरुमहती पटवते. गुरुगीता स्मृतीचे सार आहे. श्री गुरुगीता म्हणजे गुरुजप. गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेनेच 4 आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरुउपदेशानुसार साधना करणे. गुरुसेवेने गुरुप्रसाद लाभला की आत्मसाक्षात्कार होतो. गुरुभक्ताला गुरुउपदेशानुसार शाश्वती लाभते. गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा मार्ग आहे. यानंतर पार्वतीने महादेवांना पिंड, पद व रूपातीत म्हणजे काय असे विचारले असता भगवान शंकर म्हणाले, कुंडलिनी शक्तीला पिंड म्हणतात. हंस म्हणजे पद, बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे, ज्याचा हंस मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला व ज्याला आत्मज्योतीचे नीलबिंदूत दर्शन झाले आहे व जो निर्विकल्प स्थितीत आहे तोच मुक्त. साधकाला साक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो. गुरुकृपा प्रसादाने त्याचे मन शांत होते. मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो. त्याला बसल्या जागी आनंद, शांती लाभते. यानंतर भगवान शंकराने गुरुगीतेचे भक्तिपूर्वक पठण श्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले आहे. श्री गुरुगीतेच्या पठण श्रवणाने साधकाला नैष्य कर्मसिद्धी प्राप्त होते. तो भव्य व्याधीतून मुक्त होतो. सर्व प्रकारचे पाप, ताप, दैन्य, दुःख नाहीसे होते. सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक व्याधी नाहीशा होतात. सर्व सिद्धींची प्राप्त होते. प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला तरी साधक गुरुगीता जपाने रोगमुक्त होतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावेसे वाटते, ज्याने योग्य स्थळी योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतः गुरुगीतेचा पाठ करावा. त्यामुळे जीवन सार्थ, कृतकृत, यशस्वी व मंगलदायी होते. इच्छापूर्ती होते. गुरुप्रसाद लाभतो. गुरुगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र, पौत्र इत्यादीचा लाभ होतो. श्री गुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. साक्षात चिंतामणी आहे. एका गुरुगीतेच्या उपासनाने सर्व देवदेवतांची उपासना होते. श्री गुरुगीतेच्या पठणाने जीवाशिवाचे ऐक्य होते.
त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात, मी सांगितलेले ते त्रिवार सत्य आहे. गुरुगीतेचे पठण श्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते. अशा प्रकारे भगवान शंकरांनी गुरुभक्तीचे व गुरुगीतेचे महात्म्य पार्वतीला सांगितले. सारांश, शहाण्याने गुरु नित्य भजावा. गुरुसेवेचे फळ अनंत आहे. श्री गुरुला शरण जावे. श्री गुरु संतुष्ट झाले असता त्रैमूर्ती संतुष्ट होतात, याला वेदशास्त्राची संमती आहे. या कलियुगात वेदमार्ग लोप पावला आहे. लोक मूर्ख झाले, पशुसमान वागू लागले. डोळे कान असूनही अंधबहिरे झाले आहेत. म्हणूनच शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे भवबंधनातून सुटका होईल, कैवल्यपदाची प्राप्ती होईल. या कलियुगात संत सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, भूभार हलका करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती नावानी अवतार घेतला. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. याविषयी शंका न धरता श्री गुरूंना शरण जावे. त्यामुळे यमपाश तुटेल, सर्व पातकांचा क्षय होईल. अशा रीतीने गुरुमहात्म्य गुरुगीता नावाचा अध्याय समाप्त होत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.